36 बंगले, कोट्यावधींचा खर्च आणि एका दिवसात संपूर्ण मोहल्ला जमीनदोस्त। ही घटना आहे पिंपरी चिंचवड मधल्या चिखली भागातल्या रिव्हर विला प्रोजेक्टची, जिथं लोकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी गुंतवली, परंतु महानगरपालिकेनं फावड्यानं सगळं काही साफ करून टाकलं। परंतु आता प्रश्न असा की चूक नेमकं कुणाची, घर बांधणाऱ्यांची की परवानगी देणाऱ्यांची की आमिष दाखवणाऱ्या बिल्डरची? सर्व काही जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चिखली पिंपरी चिंचवड इंद्रायणी नदीच्या सानिध्यात एक आकर्षक प्रोजेक्ट सुरू होतो रिव्हर विला नावाने, आणि बिल्डर मनोज जरे यांनी इथं बोर्ड लावला की रेसिडेन्शियल झोन रेडी टू पोझिशन फ्लॅट्स, आणि याच बोर्डवरती लोकांनी डोळे दाखवून विश्वास ठेवला। कोणी लोन काढलं, कोणी निवृत्तीचा फंड काढला, तर कोणी आपलं सोनं विकलं आणि फ्लॅट्स किंवा बंगले घ्यायला सुरुवात केली। 2 ते 3 गुंठ्यांचे बंगले, फ्लॅट्स आणि एक सुंदर शांत असं रिव्हर साइड कॉलनी आकार घेऊ लागली। परंतु इथं सर्व चुकत होतं, कारण बिल्डरने दाखवली परवानगी होती बनावट, कारण की ही जमीन होती इंद्रायणीपूर रेषेतील ब्लू लाईन मध्ये, म्हणजेच इथं कायदेशीर कुठलंही बांधकाम करता न येण्यासारखी ही साईड होती। त्याचं झालं असं 2020 मध्ये वकील तानाजी गंभीर यांना या सगळ्या गोष्टीचा संशय आला, आणि मग ते थेट गेले महानगरपालिकेकडे आणि त्यांनी नगरपालिकेला सांगितलं की ही सर्व कामे अनधिकृत बांधली आहेत। परंतु पालिकेने फक्त ऐकण्याचं नाटक केलं आणि विषय मागे टाकला। त्यानंतर याच वकिलांनी याचिका दाखल केली ती राष्ट्रीय हरित लवादाकडे, म्हणजेच NGT कडे, आणि मग NGT ने गंभीर चौकशी सुरू केली आणि निर्णय दिला की संपूर्ण बांधकामे 6 महिन्याच्या आत पाडून टाका। तसंच 5 कोटीचा दंड देखील आकारण्यात आला, तो देखील ज्या सर्वसामान्य लोकांनी आपले पैसे गुंतवून ती घरं घेतली होती त्यांच्यावरतीच। या सर्व प्रकरणानंतर बंगलेधारकांनी थेट धाव घेतली ते सुप्रीम कोर्टामध्ये, पण कोर्टानं NGTचा निर्णय कायम ठेवला आणि अखेर 4 मे 2025 रोजी सुप्रीम कोर्टाचा अंतिम आदेश आला की बंगले जमीनदोस्त करा आणि नदी पात्र पुन्हा पूर्ववत करा। आणि मग शनिवारी पालिकेच्या JCB व इतर गाड्या आल्या। लोकांनी गेट समोर उभं राहून हात जोडले की मशीन थांबवा, परंतु मशीन काही थांबली नाही आणि मग सुरू झालं 36 बंगले पाडण्याचं काम। हे 36 बंगले काही तासामध्येच मातीचा ढिगारा बनले आणि सुमारे 300 लोक बेघर झाले। ते रहिवासी लोक सांगत होते की आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही कायदेशीररित्या स्टॅम्प ड्युटी देखील भरली आहे, तसंच जमीन रजिस्टर केली आणि टॅक्स देखील भरला आहे, आम्हाला लाईट, गॅस, पाणी देखील मिळालं आहे, मग आता आमच्यावरती हा अन्याय का? परंतु त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तिथं कोणीच हजर नव्हतं। खरं तर यामध्ये बिल्डरनं पुरेशीतील भागा रेसिडेन्शियल झोन दाखवला होता, तो अधिकाऱ्यांना पैसे खाऊ घालून। मग आता प्रश्न पडतो की हे अधिकारी कोण होते? तर शिरसाट व इतर काही अधिकाऱ्यांची नावे यामध्ये येत आहे। त्या अधिकाऱ्यांचं नंतर जे काही होईल ते होईल, परंतु इथे सध्या 300 लोक बेघर होत आहेत। त्यांना वाली कोण असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत। आयुक्त शेखर सिंग सांगतात की आम्ही या लोकांना आधीच नोटिसा दिल्या होत्या, लोकांना वेळ देखील दिला होता आणि त्यांचं पाणी देखील बंद केलं होतं, परंतु आता कोर्टाच्या आदेशामुळे आम्ही त्यांना याच्यापेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही। तसंच प्रॉपर्टी टॅक्स भरला म्हणजे बिल्डिंग कायदेशीर होणार असं अजिबात नाही। बिल्डिंग परमिशन नसेल तर बांधकाम हे बेकायदेशीरच ठरेल असं देखील आयुक्तांनी पुढे सांगितलं। आता पालिका हा दोष अधिकाऱ्यावर ढकलते, पण प्रश्न असा की इतकं वर्ष मग तुम्ही गप्प का होता? एका हातात नोटीस आणि दुसऱ्या हातात लाच, असं चित्र होतं का मग याआधी? खरं तर हा प्रश्न विचारायला हवा। ही कारवाई कोर्टाच्या आदेशावर झाली हे खरं आहे, पण लोकांच्या भावना व त्यांना बसलेला आर्थिक फटक्याचं काय? या लोकांनी फसवणूक झाली म्हणून कोर्टाकडे धाव घेतली, पण कोर्ट देखील म्हणतं की चूक ही तुमचीच आहे। मग आता या प्रकरणामध्ये दोष नक्की द्यायचा कुणाला? बनावट परवानग्या दाखवणाऱ्या बिल्डरला की वर्षानुवर्ष दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेला, की मग इथे घर घेऊन फसलेल्या सर्वसामान्य माणसाची? मित्रहो, या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढेही बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। तसंच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय महाराष्ट्र।